नमस्कार मंडळी. आम्ही राहतो त्या परिसरात सगळ्या मराठी बायकांचा राधिकाने एक ग्रुप तयार केला आहे. त्यातल्या शिल्पा या मैत्रिणीकडे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. शनिवारी संध्याकाळी हा कार्यक्रम होता. शिल्पाने आधीच सगळ्यांना मेसेज करून सगळ्यांच्या सोयीचा दिवस आणि वेळ ठरवली होती. सगळ्या जणींनी पॉटलक करायचं असं ठरलं होतं. एक एक पदार्थ तयार करून आणायचा होता आणि वाण देण्यासाठी आपापल्या वस्तू घेऊन सगळेजण 5 वाजता शिल्पाकडे आम्ही भेटणार होतो. एक दिवस आधीच मी तिच्याकडे नेण्यासाठी तिळगुळाच्या वड्या आणि रसमलाई तयार करून घेतली. निघताना आणलेल्या वाणाच्या परण्या सगळं घेऊन काळी साडी नेसून तिच्याकडे निघाले. तुम्ही मला नेहमी विचारता बॅगमध्ये काय देता, ते पण तुम्हाला दाखवते आहे. या लाल रंगाच्या बॅगमध्ये काचेच्या छोट्या बरण्या मी लुटण्यासाठी आणल्या आहेत, त्या घेऊन जाते आहे. मी आणि राधिका आम्ही सोबत निघालो. शिल्पाने सगळी छान तयारी करून ठेवली होती. तिच्या मुलांनी डेकोरेशनसाठी पतंग तयार केले होते. सगळ्या जणी जमल्यानंतर एकमेकींच्या ओळखी करून घेतल्या. त्यानंतर एक एक करून सगळ्यांनी उखाणे घेतले. खूप दिवसानंतर उखाणा घेताना खूप छान वाटलं. सगळ्या जणी आम्ही खूप खुश होतो. लहान मुलांनी पतंग तयार केले आणि पतंग तयार करताना त्यांना खूप मजा वाटत होती. हे सगळं झाल्यानंतर आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावलं, आणलेल्या वाणाच्या वस्तू दिल्या, सगळ्यांना एकमेकींना तिळगुळ दिला आणि सोबत आणलेला आम्ही जे पदार्थ आणले होते ते आम्ही सगळ्यांनी खाल्ले, खूप गप्पा मारल्या. अशा प्रकारे खूप छानरित्या आमच्याकडे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आम्ही साजरा केला. तुम्ही जेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघाल, यामध्ये तुम्हाला ज्या पेंटिंग्स दिसत आहेत त्या शिल्पा हिच्या सासऱ्यांनी केलेल्या आहेत. खूप सुंदर अशा या पेंटिंग्स आहेत. तुम्हाला या बघायला खरंच खूप आवडतील आणि तुम्हीसुद्धा हळदी-कुंकू केले का ते मला कळवा. धन्यवाद.